अलीकडच्या बाजूला नेपाळची बॉर्डर संपते आणि पलीकडून चायना सुरू होतं. म्हणजे तो ओके. पूल पण डिव्हाईड आहे. त्या पुलाच्या मध्यभागावर 2 खुर्च्या टाकलेल्या आहेत, की जिथे अलीकडे नेपाळची सोल्जर लोकं ते बसतात आणि हं. पलीकडे चायनाचे. ओह! आम्हाला असं सांगितलेलं होतं, की चायनाचे लोकं इतके स्ट्रिक्ट आहेत, की तुमच्या नावाप्रमाणे जर तुम्ही त्यांच्या व्हेरिफिकेशनला उभं राहिलं नाही, हां. तिथे गेल्यावर आणि त्यांना जर काही वाटलं, तर ते तुम्हाला तिथून रिजेक्ट करतील. ओह! आणि आमच्यासोबत केसरीचे 2 टूर गाईड होते आणि जे गाईड आम्हाला सतत सांगत होते, की शिस्तीत राहा, इथे बोलू नका, वेगळं काही विचारू नका. जे काही विचारलंय त्याचे योग्य उत्तरं द्या. कारण हाच एक हां. महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही चायनात जाल, एंटर कराल, तेव्हाच हं. तुमची यात्रा पुढे होणार आहे. त्या पद्धतीने आम्ही शांत होतो आणि आम्ही पास पण झालो. पण दुर्दैव असं, की ज्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन इतक्या हं. सगळ्या दिल्या, त्यांना मात्र तिथे काही कारणास्तव रिजेक्ट केलं ओह! आणि त्यांना मात्र आम्हाला तिथेच कोदारी बॉर्डरला सोडून वापस यावं लागलं आणि आम्ही चायनामध्ये एंटर झालो. ओके. आता आमच्यासोबत आमच्या टूर गाईड म्हणून एक तब्रीज म्हणून एक मुलगा होता, हं. जो की वय वर्ष 26च होता. ओके. आता जे मागे टूर गाईड गेलेले होते, यांना बऱ्याच 25-30 कैलास मानसरोवरचा अनुभव होता आणि जो ओह! आत्ता आमच्यासोबत होता, त्याची ही पहिलीच हे होतं. ओह! तर आपसापसात लोकांची कुजबूज सुरू झाली. आता हा नेणार का? व्यवस्थित नेणार का? एक जे हं. कुतूहल करेक्ट. असतं, हां.